मी सांगतो ते तणनाशक तुमच्या केळीमध्ये वापरा. तुमच्या केळीच्या पिकावर त्याची काय परिणाम होणार नाही व तुमचं तण सुद्धा 100% जाणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, काय होतंय, बरेचशा शेतकऱ्यांना तणनाशक कोणत्या स्टेजला वापरायचं व कोणतं वापरायचं हे माहिती नसतं. काय असतं केळी पिकामध्ये, तुमची केळी ज्यावेळेस तुमची लहान असणार आहे 3 ते 4 महिन्याची, 3 महिन्याच्या आतली केळी आहे तुमची, त्यामध्ये तुम्हाला तणनाशक नाही मारायचं. तुम्हाला जे काही गवत आहे ती खुरपणी करून पूर्णपणे काढायचं आहे. तुमची केळी जर अशा स्टेजमध्ये असेल, आता ही केळीला जवळपास 3.5 ते 4 महिने झालेले आहेत, त्यावेळेस आपण तण बघू शकता तणाचं प्रमाण पण जास्त आहे. जर कमी असलं असतं तर आपण खुरपून काढलं असतं. जास्त असल्यामुळे आपल्याला जी फवारणी घेत आहे, फवारणी घ्यावं लागत आहे. फवारणी काय घ्यायचं आहे, फवारणी घेत असताना तुम्हाला स्वीप पॉवर 200 लिटरसाठी 1 लिटर व ग्रॅमेक झोन म्हणजे आपलं पॅराकॉट बॅलरसाठी 1 लिटर घ्यायचं आहे. हे घेत असताना अगदी स्प्रे तुम्हाला अगदी शांत वाऱ्यामध्ये घ्यायचा आहे, जेणेकरून तो स्प्रे आपल्या केळीच्या पानावरती गेला नाही पाहिजे किंवा जास्तीत जास्त खालच्या लेवल धरून तुम्हाला तो स्प्रे घ्यायचा आहे. स्प्रे घेत असताना स्प्रे आपल्या ह्या केळीच्या खालच्या पानावरती नाही गेला पाहिजे. जर तुमच्या पानावरती जात असेल तर त्या ठिकाणी आपलं नुकसान होणार आहे, कारण ह्यामध्ये सुद्धा तुमच्या झाडाचे अन्नद्रव्य तयार झालेले असतात. तुमचा केलेला खर्च वाया जाऊ शकतो. तुम्ही हे तणनाशक वापरा, तुम्हाला 100% फायदा होणार आहे. 100% तुमचं तण नियंत्रित राहणार आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मला फॉलो करून ठेवा, कारण केळीची योग्य माहिती फक्त आपल्या चॅनलवरतीच भेटणार आहे. धन्यवाद.